आदिवासी सामाजिक फाउंडेशनच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या विशेष दिवशी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सांस्कृतिक नृत्य विविध पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन केले। ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपरिक गीतांचा तालावर सादर केले। यावेळी आदिवासी सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष बुधराम सरनोबत यांनी आलेल्या सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच आदिवासी यांना अजूनही शासनाकडून कोणत्याही योजना मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले। यापूर्वीही बुधराम सरनोबत यांनी आदिवासी भवन उभारण्यासाठी पाठपुरावा केला होता। समाजाच्या सांस्कृतिक जतन सोबतच सर्वांगीण विकासासाठी अशा पायाभूत सुविधांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। पण पाठपुरावा करूनही या कामाला अजूनही टाळाटाळ करण्यात येत आहे। जर या गोष्टींचा पाठपुरावा केला नाही तर आम्ही आदिवासी यावेळी आंदोलन करू असा इशारा बुधराम सरनोबत यांनी दिला। यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी संजय भामरे, बाबू खांडे, चैतन मेमाने, विठ्ठल कांबळे, प्रभाकर शिंदे, दिसल भांगरे, गोरक्षनाथ, चंद्रकांत धापटे सर्व आदिवासी बांधव भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली। हजारोच्या संख्येने यावेळी आदिवासी बांधव उपस्थित होते। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। आदिवासी सामाजिक फाउंडेशन तर्फे दरवर्षी रॅली काढण्यात येते 9 ऑगस्ट रोजी। आज आपल्याला सांगू इच्छितो की आदिवासींवरती होणारे जे अन्याय अजूनही कमी झालेले नाहीये। आजपर्यंत अंगवस्त्र निवारणासाठी आदिवासी समाजाला लढा द्यावा लागत आहे। अजून त्यांचे शिक्षण पूर्ण होत नाहीये, शिक्षणासाठी सुविधा नाहीयेत। शासन कोणत्याही प्रकारे आदिवासी समाजासाठी काम करत नाहीयेत। आज टिटवाळ्यामध्ये आम्ही आदिवासी भवनासाठी मागणी केली होती, परंतु पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे। आम्ही बराचसा पत्रव्यवहार करून
ठेवलेला आहे, परंतु प्रशासन कोणती कारवाई करत नसल्यामुळे यानंतर आम्ही लढा देणार आहोत आणि प्रशासनाविरोधात आणि शासनाविरोधामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत.